तर आज मी जास्त व्हिडिओ शूट नाही केला आहे कारण का रिधानची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे दिवसभर मी आज घरीच होते. मी काही ऑफिसला गेले नाही आहे. जास्त काम पण म्हणजे माझं घरी काही काम नव्हतं, मम्मी सगळं कामावरती. पण मग मी म्हटलं की आज घरी टाईम आहे तर आरीवर्कमध्ये थोडंसं आपलं काम करूया. तर मी आज माझं आरीवर्कचं खूप काम केलं आहे. थोडी डिझाईन्स काढली आहे आणि खूप सारे डिझाईन्स पण ना मी विचार करून ठेवले आहेत की कोणत्या काय काढायच्या, म्हणजे बॅक साईडला कशी डिझाईन काढायची, फ्रंटला जर तुम्ही असे वेगवेगळे गळे शिवणार असाल तर त्याच्यासाठी काय डिझाईन काढायची. तर मी आता बेसिकपासून स्टार्ट करणार आहे आणि थोड्याशा डिझाईन आहेत ज्या मी उद्यापासून क्रिएट करणार आहेत माझ्या आरीवर्कच्या याच्यामध्ये. त्या मी एकदा आरीवर्क माझं कंप्लीट केलं की मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. पण बेसिकसाठी मी एक जी डिझाईन काढली आहे ती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आणि मी माझे आरीवर्कचे क्लासेस पण लवकरात लवकर चालू करणार आहे, संडे टू संडे बॅचची. ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज कमेंट करा. पण हे क्लासेस फक्त आणि फक्त भटवाडीसाठी असणार आहेत. त्यामुळे जर ज्या लोकांना म्हणजे जे लोक स्पेशली घाटकोपर भटवाडीमध्ये राहतात त्यांच्यासाठी मी क्लासेस स्टार्ट करणार आहेत. कारण का आता माझं पण चांगला हात बसायला लागला आहे आणि मला वाटतं जी कला आपल्याकडे आहे ती कला आपण दुसऱ्यांना पण शिकवली तर त्याने आपल्याच कलेच्या याच्यामध्ये नॉलेज वाढतं, असं माझं मत आहे. असं मला वाटतं. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज सांगा मला. आरीवर्क ही खरंच म्हणजे ना प्रत्येकाला एक कला आवडत असते. कोणाला ड्रॉइंग आवडत असते, कोणाला काही आवडत असतं. तर ज्या हाऊसवाईफ आहेत त्या हे आरीवर्क करू शकतात स्वतःच्या ब्लाऊजवरती किंवा फ्रंटच्या ब्लाऊजवरती. मी स्वतः आळूवड्या करते, पण मला माझ्या मम्मीच्या हातच्याच आळूवड्या जास्त आवडतात. ती खूप छान करते. आता चिंच, लिंबू, गूळ टाकून एकदम मस्त सुंदर अशा वड्या असतात तिच्या. तुम्ही बघू शकता इथे पण हे बघा, एक पण वडी तुटली नाही आहे कापताना, एक पण. आणि कधी कधी ना मी कच्च्या वड्या पण खाऊन टाकते. तर मम्मीने आळूवड्या केल्या आहेत आणि मी आळूवड्या तळती आहे. मला आळूवड्या खूप आवडतात आणि ते पण मम्मीच्या हातच्या असेल तर मग काय विचारायलाच नको मला. तर इथे तुम्ही बघू शकता मी ब्लाऊजच्या ना बॅकची डिझाईनची प्रॅक्टिस करते. जिथे मी पहिली स्किनची लावून घेतली, मग शुगर बीड्स, मग 2 MM आणि मग परत एकदा शुगर बीड्स. साईडला मी अशा फुलासारखी डिझाईन पण काढली आहे आणि मार्किंग करून घेतली आहे. मार्किंग थोडी चुकली आहे पण मी ते करताना बरोबर करेल. आणि वरती हे बुट्टीचं काम पण मी स्टार्ट केलं आहे. मला बुट्टी जास्त फिनिशिंगली जमली नाही आहे, सो त्याच्यासाठी मी अजून प्रयत्न करणार आहे. कारण का थोडीशा बुट्टीमध्ये ना प्रॉब्लेम येतो, म्हणजे असा हात असा प्रॉपर वळत नाही आहे. तर हां, तर ही थोडी बुट्टी मला अजून करायची बाकी आहे. हॅलो, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी आरीवर्कचं स्टँड कसं लावते. ठीक आहे. हे माझं आरीवर्कचं स्टँड आहे, जे आरीवर्क करताना तुम्हाला कंपल्सरी लावावं लागतं. आणि या स्टँडला मी तुम्हाला सांगेल की तुम्ही डबलवाला स्टँड घ्या, जेणेकरून ना तुम्हाला जेव्हा आरीवर्क करायचं असेल तेव्हा तर खूप सोपं पडतं. कारण का जेव्हा तुम्ही डबल स्टँड घेता ते एक 16 इंच रिंग असते आणि एक 18 इंचाची रिंग असते. म्हणजे तुम्ही दोन्ही साईडने ते स्टँड वापरू शकता. इथे तुम्ही बघू शकता मी असं हे फिट करते आहे आणि हे क्लिप्स मी लावून घेतले जेणेकरून ना तुमचा जो कपडा असतो ना तो असा कोणाच्या पायामध्ये येऊ नये किंवा तुम्हाला पण असं मध्ये मध्ये येऊ नये. जेव्हा तुम्ही आरीवर्क करता ना तेव्हा तो भरपूर वेळा मध्ये येतो. आणि हे आहेत, हे याचे 4 स्टँड आहेत. ही माझी बॅग आहे, सॉरी जरा हे झालं. तर मी असे ना प्रत्येक स्टँडला ना असे क्लिप लावून घेतलेत, म्हणजे माझे 4 क्लिप पुढे हरवत नाही. पहिलं मी केसांचे क्लिप लावायचे, पण आता मी हे मम्मीचे कपडे लावायचे क्लिप ढापलेले आहे तिथे. ठीक आहे. तर तुम्ही हे थोडं घट्टच करायचं जेणेकरून नंतर त्रास नाही होत आपल्याला. आणि आरीवर्कसाठी ना तुम्हाला 18 इंचाची रिंग लागते. ठीक आहे. 16 इंचाची रिंग पण चालते, पण ते ना डिपेंड करतं की तुम्ही कसे वापरताय ते. प्रत्येकाला येत नाही, म्हणजे प्रत्येकाला म्हणजे मला तर जास्त मी 16 इंचच्या रिंगवरती काम नाही केलं. मी 18 इंचच्या रिंगपासून सुरुवात केली आहे. तर त्या हिशोबानेच मी ती रिंग वापरते. आता राहिलं आहे आपलं एकच राहिलं आहे. हे असं आरीवर्कचा स्टँड पहिलं लावून घ्यायचं. तुम्ही जर ते दोन्ही साईडवाला घेतलं ना तर बेस्ट पडेल, म्हणजे कशी एकदाच इन्व्हेस्टमेंट होते आणि जास्त काही तुम्हाला करावं पण लागत नाही. ठीक आहे. माझं ऑलरेडी हा लावून घेतलेला आहे रिंगला कापड, पण मी आता थोडा टाईट करणार आहे जेणेकरून
आरी वर्क करताना मध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणून, ठीक आहे. तो मी जसं तुम्हाला सांगितलं की मी स्वतःचे आरी वर्कचे क्लासेस स्टार्ट करणार आहेत भटवाडीमध्ये. तो ज्यांना जे लोक भटवाडीमध्ये राहतात स्पेसिफिकली, तर ते लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही माझा इन्स्टा ID मी इथे मेन्शन केला आहे यूट्यूबच्या साईटवरती. तुम्ही तिकडून मला स्पेशली DM करू शकता की तुम्हाला आरी वर्कसाठी काय काय करायचं आहे ते. तर मी त्या हिशोबाने तुम्हाला गाईड करेन, ठीक आहे.